आता तुम्ही बारकाई ना ऐकलं ना पाहू चालले का भाऊ तुम्ही ओ दादा ते भाऊ लगेच चालले का म्हणून मी तुम्हाला उठवलं पण आपल्याला बुवाची आदत आहे ना तेच आहे ना कसं जगावं कसं बोलावं कसं चालावं कसं वागावं नाही तर सत्यपानले कीर्तनाची काय गरज असती दारू पिऊ नका तर किती बायका विधवा केल्या या बेवडे हे म्हणजे तुम्ही नाही तुम्ही तर अत्यंत निर्व्यसनी लोक इलेक्शन मध्ये फुकट पाजली म्हणून तुम्ही नाही ते मटण होतं म्हणून केले तसे नाही केले वाटीभर रस्सान 5 वर्ष कापसाच्या भावासाठी बोंबलत बसता जो खाऊ घालील दारू मटण त्याच्यात दाबू आम्ही बटन अरे ज्या व्यसनाच्या पायी कित्येक माय मावल्या विधवा झाल्या ज्या बाईचा पती दारू पिऊन मरण पावला त्या बाईनं उभं राहा शपथ आहे तुले सावित्रीबाई बाबासाहेबाची रमाबाईची जिजाबाईची अहिल्या होळकराची रा एखाद्या बाईनं उभी आणि ते बाई राहत नसल तर तिने बाजूच्या बाईले मालूम आहे ना हिचा नवरा पिऊन मेला म्हणून मला तुमच्या हिमतीची गरज आहे तुमच्यातली एखादी जिजाबाईच्या भीमाबाईच्या विचाराची वा आणि एखाद्या बाईनं उभं तुमचे पती मरण पावले काय अरे बा या माय या मी अपमान नाही करत मी अपमान करायसाठी नाही बोलत विधवा बाईचा राग करतात लोक मग या बाईनं नवरा स्वतः मारला का करतात की नाही बाई विधवा बाईचा राग करतात की नाही काही काही गावात नवरदेव असला तर तिला समोर येऊ देत नाही अपशकुनी समजतात बरोबर आहे की लहान लेकरू हातात देत नाही विधवा बाईच्या काऊन म्हणजे अपशकुनी आहे तिनं काय नवरा हातानं मारला काय तुमचा मालक कशाच्या पायी गेले खरंच आहे दारूच्या पायी म्हणून तुमच्यामध्ये कोणी पिणार असेल तुमच्या मायच्या दुधात दारू टाकणं बंद करा आम्ही आपल्या मायचं दूध पितो लहानपणी आणि मोठे झाल्यावर दारू पण तुमची काही गलती नसताना तुम्हाला सजा भोगा लागून राहिली पण एक सांगतो तुमचा नवरा जिवंत होता तेव्हाही सुख नव्हतं तेवढं आज सुख आहे अरे बेवडं दारूला जरासं मागे टाक पुढे चला आणि दारू हे पापाची जननी आहे भगवान बुद्ध सांगतात गाडगे बाबाचे बाबा दारूच गेले बाई आणि हे जवान पोटते दारवा पेते कोणतं म्हणते रे तो पुष्पाचा डोळा कोणता आहे रे पुष्पाच्या डोळ्याला पोराईनं बोला ना ते झुकेगा नाही एखाद्या पोराने रे बाबू झुकेगा नाही साला गाडीच्या खांबा मोटरसायकल थांब्यावर दिसून राहिले हे पक्षी भाऊ कडूचे माणसं दिसतात दिव्यांगा काही हात पाहिले त्रास नाही ना दिव्यांगा म्हणजे हात फ्रॅक्चर आहे का त्याच्या काना तिकडे अलगच दिसून राहिला दादा तुमची पैदास कोण्या महिन्यातली जन्मतारीख कोणती एप्रिल बाबासाहेबाच्याच महिन्यात पैदा झाले क्या बात आहे काय आडनाव कोण्या कंपनीचं बियाणं कांबळे म्हणजे आपली पक्क्यात पार्टी आहे तुझी पोरं किती आहे तिथेही माझा पुढचा विचार नाही केला त्याच्याती मातीत घातलं चांगला एखादा राहुल सारखा असता तर कलेक्टर असता आता लेकरं काय करतात तुमचे 4 मुलीच नाही मुलीच आहे म्हणूनच वाट पाहू
चांगलं. मुली शिकल्या की शिकल्या शिकल्या काय नोकरीवर आहेत का? नाही एक इथंच आहे उगमभर वा पाहिलं सुशीला माता उगमलेच आहे मुलगी म्हणजे तुम्ही रोजगारही देऊन राहिले. वा ऐकला बाबा. लोक फक्त स्वतःच्या पोरासाठी जगतात. बालीची माय बाल्याचा बाल्या बाली अंडा बायदाची खोल. धन्यवाद. तुम्हाला पुस्तक देतो एक धम्मपद. हा चांगले बा. तुम्ही एकदम अवघ्याच्या समोर येऊन काय बसले? बोला 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 ना काय माहिती मनात कोणी येऊन तुम्ही म्हणतात रस्त्यातले दगड तुम्ही झाले. हे याने म्हणतात अति हुशार माणूस. बाजून व्हा बाजून व्हा बाजून व्हा बाजून व्हा बाजून व्हा. पाटलाच्या बाईकरावच्या म्हणतात तुम्ही. हे बाबा तुम्ही मस्त कळलं का? तुम्ही सरपंच होते का काही दिवस? सरपंच होते वाटते. तुमचं अजूनही फेसबुक मोठं असं वाटतं. आय लव्ह यू करा. बरं वय किती आहे तुमचं? अंदाजी मोठ्या महापुराच्या खाली पैदा झाले काय? 93. आणि बाबा 73 ना बाबा तुम्ही. मी 72 मी 69. आता त्याचं ऑपरेशन झालं नाही. जाणून फोन नाही केला तुम्ही यार म्हणून. माझं 3 लगेच होते 100 95 90 पण ओके आहो मी. घ्या चांगलं आहे तुमची तब्येत गिबेत. मला तुमचं आय लव्ह यू करावं वाटलं. काय अत्तरचा वास आला की समजून घ्या माणसाला. मन तृप्त झाले आहे तुझ्या दर्शनी. अरे आता नाही देवा काही अन्य मागणे. मन तृप्त झाले पायकीरा बाबाचा फोन आला 3 वाजता. पुस्तक तुमची योजना इकडे दबून राहिली. गव्हर्नमेंटच्या योजना अशाच गेल्या. योजना दिली दिव्यांगाले धडे माणसं पाहून राहिले. असंच झालं ना. म्हणून 75 वर्षात तानाजी साहेब भोसले साहेब हे यायचं ना. कलाम साहेब बँकेचे अध्यक्ष 4 जण आलात तुम्ही. तुम्ही गट शिक्षण अधिकारी आहे. पण मी पाहून राहिलो 25 वर्षापासून तुम्ही पाईकरावजीच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहात. गट शिक्षण अधिकारी म्हटल्यावर चांगला चान्स आहे तुम्हाला पैसे खायचा. पण 1 रुपया खाल्ला नाही भाऊ. आजचा गाडगे बाबा म्हणजे भोसले साहेब. आज मला तुम्ही भेटले की माय भेटल्यासारखं वाटतं. आणि पायकराव भेटले की बाप भेटल्यासारखं वाटतं. कारण असे माणसंच नाही पैशात विकल्या गेलेले लोक आहेत. काय सांगा. म्हणून तुमचा सत्कार करू दे म्हणजे या 1 महिने 1 पुस्तक देतो. तुम्हाला आवडत नाही मोठेपणा. पण पायकराव बाबाच्या वाढदिवसाच्या निमित्त आजच्या या मेळाव्याला आपण आलात. 1 पुस्तक दे रे विचारधन. धन्यवाद. शिक्षणाधिकारी नाही तर मला जिल्ह्यातला शिक्षणाधिकारी जेल मध्ये केस झाले की पैसे खायचे माणसा. तेच तर मला मांडायचंय. माझ्या मायबाप मुलीनंही असं जगा. मुलाईनं असं जगा की तुमची किंमत
जशी बाबासाहेबांना किती वर्ष झाले आपल्यातून निघून गेले बाबू. बाबासाहेबांना अनेक वर्ष निघून गेले, पण प्रत्येक लेकराले मालूम आहे हे कोण्या तारीखले पैदा झाले. प्रत्येक छोट्या बोलले चष्म्यावाला दादा उभा आहे, हे कोण्या तारीखले जन्म झाला बाबाचा? 14 एप्रिल. ये इकडे. क्या बात है. पहा बरं, बाबासाहेब त्याचा आजोबा होते का? तुमचा चुलत साथ